सगळ्यात पहिली बातमी माधुरी हत्तीणी संदर्भातली। माधुरी हत्तीणीला पुन्हा एकदा कोल्हापूरला आणण्याकरता आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी चर्चा होणार आहे। माधुरी हत्तीण वनतारामध्ये गेल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे, ढवळून निघालेलं आहे। त्यानंतर आता सर्वपक्षीय राजकीय नेते आणि सर्वसामान्य नागरिक महादेवी हत्तीणीला पुन्हा एकदा कोल्हापुरात आणण्याकरता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरवाजात गेलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहेत। आता ही बैठक सुरू आहे असं कळतंय। या बैठकीकरता मंत्री, आजी माजी खासदार आणि आजी माजी आमदार उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महादेवी हत्तीणी संदर्भात काय नेमका निर्णय घेतात हे सगळ्या कोल्हापूरकरांकरता महत्त्वाचं आहे। न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं सीईओ जे वनताराचे सीईओ आलेले कोल्हापुरामध्ये, त्या सीईओनी सुद्धा सकारात्मक त्यांची भूमिका हत्तीणीला पाठवायची या ठिकाणी दिसते। आणि त्याच्यामध्ये आता शासन इंटरव्हीन करून आपल्याला हत्तीणी कशा पद्धतीनं आणता येईल हा एक त्या ठिकाणी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आमचा त्या ठिकाणी आग्रह असणार आहे। एवढंच या मीटिंगच्या माध्यमातून आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं। अनेक मठांच्याकडे, मंदिरांच्याकडे आजही हत्ती देशभरामध्ये त्या ठिकाणी आहेत। आरोग्याचं कारण पुढे करून अशा पद्धतीचा निर्णय करण्यात आला आहे। आमचा प्रयत्न हा आहे की आरोग्याची जी व्यवस्था ते करू शकतात ते आम्ही आमच्या ठिकाणी सुद्धा करू, त्यांच्या काही त्रुटी असतील त्याही दूर करू। पण निश्चितपणे हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून आज परत रिव्ह्यू पिटिशन आम्ही त्या ठिकाणी जे दाखल करतोय त्यामध्ये आम्हाला सहकार्य व्हावं आणि शासनानं यामध्ये लक्ष घालावं। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीची बैठक आज त्या ठिकाणी लावलेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनानं सुद्धा लोकभावनेचा आदर राखत आपण यामध्ये लक्ष घालणं या ठिकाणी गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली आहे। या बैठकीमध्ये एका बाजूला जरी सुप्रीम कोर्टातल्या सूचना असतील तरी सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून सकारात्मक अशा पद्धतीचे निर्देश देण्याबद्दल निश्चितपणे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती करणार आहोत। आणि त्याच्या माध्यमातून ही महादेवी हत्तीण जी आहे ती नांदणी मठाला परत मिळावी यासाठी जे काही प्रयत्न करण्यासाठी जनमानसाची भावना आहे त्या जनमानसाच्या भावनेला सुद्धा सरकार सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद देईल अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो। आमची अपेक्षा आजच्या बैठकीतून एकच आहे की या मठामध्ये हत्ती परत यावा आणि त्यासाठी सरकार काय पावलं उचलतं हे ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। आमची भूमिका वारंवार आम्ही मांडलेली आहे, लाखो लोकांनी मांडलेली आहे आणि मला वाटते आज सरकारनं निपक्षपणे आमच्या बाजूनं या ठिकाणी कशा पद्धतीनं हे प्रयत्न करता येईल हे आम्हाला स्पष्ट सांगावं अशी आमची भूमिका असते। ही महादेवी हत्तीणी नंदिनी मठामध्ये होती कोल्हापुरात। तिची प्रकृती ठीक नाही, तिला आर्थरायटिस आहे, तिच्या पायाला जखमा झालेल्या आहेत, त्यामुळे तिला कोर्टानं वनताराकडे सोपवलं। वनतारावर तिची देखभाल दुरुस्ती सुरू आहे। वनतारानं एक व्हिडिओ सुद्धा जारी केलाय की तिची ट्रीटमेंट सुद्धा इथे केली जाते। पण कोल्हापुरातल्या सगळ्या नागरिक आणि राजकीय नेत्यांचं असं म्हणणं आहे की ती पुन्हा मठाकडे आली पाहिजे। आपण या सगळ्या विषयी आता बोलूया आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी। सुस्मिता, एका बाजूला कोर्टाचा निर्णय, सध्या महादेवी आहे वनतारामध्ये, दुसरीकडे पेटाची आलेली माहिती आणि आता मुख्यमंत्र्यांच्या दारात गेलेला हा प्रश्न, काय सांगाल अधिक? खरं तर वनताराकडे नांदणी गावातली ही हत्तीण अर्थात महादेवी माधुरी गेल्यानंतरच आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर येत होत्या। परंतु त्याच निमित्तानं आज एक महत्त्वाची बैठक ही मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत असल्याचं पाहायला मिळतंय। यासाठी नांदणीच्या मठाचे महंत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सर्व राजकीय पक्षांचे आजी माजी लोकप्रतिनिधी यावेळेला या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रिपिटिशनचा पर्याय विचारात घेतला जाणार आहे आणि त्याकरता ही बैठक महत्त्वाची आहे। खरं तर जो उच्च न्यायालयाचा निकाल होता तोच निकाल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कायम ठेवलेला होता आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। वनताराकडनं सुद्धा माधुरी हत्तीच्या एकूणच प्रकृतीबद्दलचे अपडेट्स हे देण्यात आलेले होते, त्याबद्दलचे व्हिडिओ
हे शेअर करण्यात आलेले होते. आता जर आपण बघितलं तर या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, सतेज पाटील, त्याचबरोबर मठाचे महंत धैर्यशील माने असे अनेक लोकप्रतिनिधी सहभागी आहेत. आणि या बैठकीत नेमका काय तोडगा निघतोय हे बघणं महत्त्वाचं आहे. कायदेशीर बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे पेटा या कायद्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यानंतरच वनतारानं या सगळ्या प्रकरणामध्ये हत्तीणीचा ताबा घेतलेला होता. तिची प्रकृती स्थिरावण्याचा सुद्धा प्रयत्न वनताराकडनं केला जातोय. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते, न्यायालयीन बाजू कशा पद्धतीने रिपिटिशनच्या माध्यमातून हाताळली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की सुस्मिता, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्या सोबत होत्या. सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री आत्ता जी बैठक घेत आहेत त्याकडे. या बैठकीत काय निर्णय होतो, रिपिटिशनसाठी काही चर्चा होते का हे बघायचं.